आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया DYFI चे जिल्हा सचिव कॉम्रेड नशीर शेख व समस्त कोलेवाडी गावकऱ्यांच्या वतीने रस्त्याची चिखलात लोळून आंदोलन करण्यात आलं आहे। डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया DYFI चे सर्व पदाधिकारी आणि पूर्णा तालुक्यातील कानडखेडा ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या कोलेवाडी गावकरी रस्त्यावरील चिखलात लोळून आंदोलन करण्यात आलं। तर यावेळी DYFI चे शेख नसीर हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की भारताने नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला, परंतु आम्ही कोलेवाडीकरांना या देशात आम्ही आहोत की नाही हा प्रश्न पडला आहे। स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर सुद्धा आम्हाला पक्का रस्ता 16 पण कच्चा रस्ता सुद्धा न मिळणे हे आमचे दुर्दैव वाटत आहे। मागील काही दिवसापासून रस्त्यांचे विविध प्रकार शासकीय विभागांना निवेदन देत आहोत, प्रत्यक्षपणे बोलत आहोत, परंतु कुठून मार्ग निघालेला नाही। पण सध्याचे सरपंच 2 दिवसात मुरुम टाकू म्हणून चालढकल करत आहेत, म्हणून आम्हाला या आंदोलनाचे पाऊल उचलायला लागले। असे प्रत्यक्ष हा रस्ता 2021ला मातोश्री योजनेअंतर्गत मंजूर झाला आहे असे आम्हाला कळाले व रोजगार हमी योजनेमार्फत या रस्त्यावर बऱ्याच लाखाचं बिलसुद्धा उचललं गेलं आहे, परंतु रस्ता हा गुडघाभर चिखलात असतो। आतापर्यंत 3 नागरिक यामुळे दगावले आहेत। विद्यार्थ्यांनाही गुडघाभर चिखलातून जावे लागत आहे। म्हाताऱ्यांना, आजारी व्यक्तींना तर रस्त्याने प्रवास करणे अशक्य होत नाही असून याच अनुषंगाने आम्ही चिखलात लोळून आंदोलन केले आहे। आंदोलन झाल्यानंतर पूर्णा तहसीलदार मार्फत माननीय ग्रामविकास मंत्री मंत्रालय मुंबई, माननीय मुख्यमंत्री, माननीय परिवहन मंत्री, माननीय पालकमंत्री परभणी, माननीय जिल्हाधिकारी परभणी, माननीय गटविकास अधिकारी पूर्णा पंचायत समिती यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। सदरील निवेदनावर DYFI चे जिल्हा सचिव नशीर शेख, तालुका सचिव अजय खंदारे, शहर अध्यक्ष प्रबोध काळे, शहर सचिव सुबोध खंदारे, तालुका उपाध्यक्ष वैभव जाधव, शहर सहसचिव निरंजन खंदारे, सुरेश कदम, सुदाम पवार, हरिभाऊ दाढाळे, केरबा पवार, माणिक बारशे, नवनाथ बालराव, सतीश पवार, मोतीराम पवार, चंद्रकांत पवार, नरहरी पवार, विष्णू पवार, ज्ञानेश्वर पवार, शिवाजी पवार, चंद्रकांत पवार, माधव खरबे, दत्तराव पारटकर, खंडू पातळे, गजानन पवार, संतोष वैद्य, वामन पवार, योगेश पवार, पवन खरबे, योगेश बारसे, गणेश बालेराव, रामेश्वर बखाल, रोहिदास वैद्य यांच्यासह आदी गावकरी मंडळाचे स्वाक्षरी आहेत। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। सर, आम्ही कोलेवाडी म्हणजे पूर्णा तालुक्यातील एक ठिकाण आहे, गाव आहे। कानडखेड नंबर 2 पासून हे 1-2 किलोमीटरच्या अंतरावर येते। आज 30 ते 35 वर्ष झाली या ठिकाणच्या ग्रामस्थांना अशी समस्या आहे रस्त्याची। जर एखादा पेशंट जर असेल गावामध्ये तर त्याला दवाखान्यात न्यायचं असेल तर अगोदर आम्हाला 4-4 जणाला धरून त्याला न्यावं लागतं। अशी रस्त्याची अवस्था आहे। दूधवाला असेल त्याला रस्त्यामधून गुडघ्यात चिखलातून जावं लागतं। शेतकरी असेल त्याचा माल जरी विकायचा असेल, भाव जरी मार्केटमध्ये चांगला असेल, केवळ या रस्त्यामुळे आम्हाला आमचा माल कमी किमतीत विकावा लागतो। प्रशासनाला आमची ही विनंती आहे की हा रस्ता लवकरात लवकर करावा। ज्यावेळेस आम्ही हजारो निवेदने दिली, अनेक वेळा कार्यालयात गेलो, तहसील कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा नेत्याकडे असेल, सर्वांकडे आम्ही मागणी केली, परंतु आतापर्यंत एकही नेता किंवा एकही प्रशासन अधिकारी या ठिकाणी या रस्त्याची पाहणी करण्यासाठी किंवा रस्ता कसा आहे किंवा तुमच्या गावातले लोक कशी ये जा करतात, हे 2 किलोमीटरचं अंतर असेल किंवा पूर्ण आम्हाला 10 किलोमीटर आहे इथला माल नेण्यासाठी शेतकऱ्याची काय अवस्था होत असेल हे पाहण्यासाठी आजपर्यंत कोणी आलेलं नाही। सगळे ग्रामस्थ अत्यंत संतप्त आहेत या बाबतीत। दरवर्षी पावसाळा आला की हीच अवस्था होत असते। बघा, शेतकरी असे त्यांना गुडघ्यात चिखलातून प्रवास करावा लागत आहे। अत्यंत वाईट अवस्था आहे रस्त्याची। त्यासाठी प्रशासनाला ही विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे सर्वांची की लवकरात लवकर हा रस्ता तयार करण्यात यावा, चांगला रस्ता गावकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा आणि आम्ही एक विकसित महाराष्ट्रात राहत आहोत याची जाणीव आम्हाला व्हावी, यासाठी हा रस्ता व्हावा, ही आमची कळकळीची विनंती आहे। आपल्या गावातील सरपंच यांचं काय म्हणणं आहे? आमच्या गावाकडे कोणी येत नाही किंवा रस्त्याकडे दुर्लक्ष, सर्वांचं दुर्लक्ष आहे। सरपंच तुमच्या गावामध्ये सरपंच असतात? सरपंच आहेत पण कोणी लक्ष देत नाही। गावात सरपंच नाहीयेत, गाव म्हणजे कानडखेड नंबर 1 मध्ये सरपंच आहेत, त्यांना इकडे काही संबंध येत नाही, इकडे येऊन पाहत पण नाही। सुदाम कुल्लिकराव पवार, मी राहणार कोलेवाडीचा। कानडखेड मध्ये गाव आहे आमचं कोलेवाडी। तर आम्हाला देश स्वातंत्र्य झाला, हे लीडर लोक येतात, नेते लोक येतात, मतदान घेऊन जातात, यायला कोणाची जनतेची कसलीही काळजी नाही। यायला फक्त मतदान घ्यायचं, वोटिंग घ्यायचं, निघून जायचं। जनता मेली का वाचली याचं कोणालाही भान नाही। आज रस्ता मंजूर होऊन कमीत कमी 8-10 वर्ष झाली, याचा फंड सुद्धा पडू नये।
याच्याकडे कोणीच बघत नाही. उचललंय सुद्धा मला वाटतं. ते उचललाय ते काय ते प्रशासनाला माहीत. याच्यावर प्रशासनाचं लक्ष सुद्धा नाही. त्यांना त्या प्रशासनाला जाग आली पाहिजे. अशा पद्धतीनं आमचं आंदोलन चालू आहे. आत्ता सुरुवात आहे आमच्या आंदोलनाची. तर प्रशासनाला मी अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या जनतेकडं बघून हा रस्ता लवकरात लवकर करावा, एवढीच आमची प्रशासनाला नम्र विनंती आहे. अहो आमची लय परेशानी आहे साहेब. बरेच दिवसापासून आम्हाला गुडघ्या इतक्या चिखलानं बी जाता येत नाही. मात्र पर्याय नाही असल्यामुळे जावंच लागतंय आम्हाला. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला काहीच नाही, जाग्यावर गावात गिरणी नाही. या गावापर्यंत वरच्या यावंच लागते आम्हाला. दळण सुद्धा न्यायला साधी पत्ती संपली तरी या गावाला यावंच लागते. नंबर 2 कानखेडे. हार गोष्टीचा आम्हाला अडचणी आहे तिथं. या चिखलामधून यावं लागतं. चिखलामधूनच यावं लागते. लहान असो मोठा असो नैतरणा असो जवान असो काहीच घेणं हे सरकारला आमची एवढीच विनंती आहे की आमचा एवढा रस्ता जरी या कानखेडला भिडीला तरी आमच्या उपकार झाले सरकारचे. यासाठी साहेब आम्हाला लई त्रास आहे. चिखला वाचून समजा एक याच्या आधी समजा याला थोडा शाळेमध्ये येऊ लागली इकडे रस्त्यात, तर रस्त्यात येता येता ती खाली पडली, पाय घसरला या चिखलातून आणि त्याची कंबर मोडली. ते एक झालं. आणि 3 आमच्या इथं या रस्त्यापायी माणसं दगावली गेली. तिथून समजा बैलगाडीमध्ये हे आणस्तोर अटॅक समजा या इथपर्यंत आलं की खलास झाली. आमचा हा रस्ता प्रशासनाने लवकरात लवकर बांधून द्यावा ही आमची नम्रतेची विनंती प्रशासन. नसीर शेख, मी DYFI ह्या युवा संघटनेचा जिल्हा सचिव आणि राज्य सहसचिव आहे. मागील काही दिवसापासून कोल्हेवाडी या ठिकाणी गाव नसल्याचं इथल्या एका विद्यार्थ्यांनी माझ्या संपर्कात येऊन सांगितलं. आणि तेव्हा मी जेव्हा विचारपूस केली तेव्हा धक्काच बसला की आपण देशाचं स्वातंत्र्य मिळवून 77 वर्ष झालेत. अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा केला आणि आपल्या देशामध्ये असं एक गाव आहे ज्याचं नाव कोल्हेवाडी आहे. त्या गावाला रस्ताच नाही. म्हणजे हे गाव हे आपल्या देशाचा भाग आहे की नाही हा एक प्रश्न इथल्या गावकऱ्यांना आणि आम्हाला पडतो. जर देश स्वातंत्र्य असेल तर इथल्या लोकांना स्वातंत्र्य का मिळालं नाही? इथल्या लोकांना पायाभूत सुविधेपासून 77 वर्षानंतरही स्वातंत्र्याच्या का वंचित राहावं लागतंय हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी पडतो. आपण जर पाहिलं आता इथे गुडघाभर चिखलात म्हणजे इथून येणं जाणं करावं लागतं. विद्यार्थी माझ्या आसपास बसलेले आहेत. म्हाताऱ्या लोकांना तर इथून प्रवास करणं शक्य नाही. मी गावकऱ्याकडनं असं ऐकलं की आतापर्यंत 3 लोक इथं दगावलेली आहेत या रस्त्यापायी. त्यांना नेता आलं नाही. बाजेवरती 4 लोकांना खांद्यावरती जसं माणूस मेलय त्या पद्धतीने न्यावं लागत आहे. या एवढी भयंकर परिस्थिती आपल्या देशामध्ये उद्भवणं, एखाद्या गावाला रस्ता नसणं, 50 वर्षापेक्षा जास्त असूनही इथल्या प्रशासनाला वारंवार आम्ही मागच्या महिना 1.5 महिन्यापासून सातत्यानं मागे लागलोय. सरपंच आम्हाला 2 दिवसात एस्टिमेट होते, वर्कआउट होते, हे होते म्हणून महिना 1.5 महिन्यापासून आम्हाला चाल ढकल करत आहेत. यांना गांभीर्य का नाही? आम्ही म्हटलं पक्का रस्ता होईल तेव्हा होईल, पण आता तुम्ही किमान मुरमाचा रस्ता करून दिला पाहिजे. पण ते 2 दिवस म्हणून त्यांनी ढकललंय, चाल ढकल करत आलेले आहेत. हा रस्ता खरं पाहता मातोश्रीमध्ये 2019लाच मंजूर झालेला आहे आणि त्या रस्त्यावरती रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत 2 लाख 1 लाख असे करत कित्येक बिलं उचलल्या गेलेत. 24 लाखाचं मला असं मी म्हणजे मला कन्फर्म नाही, पण 24 लाखाचा रस्ता मंजूर झालेला असून त्यातले काही बिलं उचलूनही खाल्लेत. पण इथं मुरुम सोडा बघा, पायात म्हणजे गुडघाभर चिखलात पाय रुततायत. अशी अवस्था या गावाच्या लोकांच्या याला वाट्याला आलेली असताना प्रशासनाने गांभीर्यानं न घेणं, गंभीर न होणं हे खूप दुःखद गोष्ट आहे आणि खूपच लज्जास्पद अशी गोष्ट आहे असं मला वाटतं. तर आम्ही हात जोडून प्रशासन असेल किंवा शासन असेल, आमदार साहेबांकडे गेल्यानंतर आमदार साहेब निवडणुकीच्या मूडमध्ये आहेत. आमदार साहेब म्हणतात आता काय बोलू नका, निवडणूक झाल्यानंतर बोला. म्हणजे लोकांनी इथल्या पावसाळ्यामध्ये आणखी 2-4 जीव जाऊ द्यायचे काय? तुमच्यासाठी निवडणूक महत्वाची आहे की काय? इथल्या लोकांचं जीवनमान त्याचं आयुष्य महत्वाचं नाही की काय? मला आमदार साहेबांना प्रश्न विचारायचा आहे. आमदार साहेबांना कार्यसम्राट म्हटलं जातं, पण जर आपण मतदारसंघातले जर रस्ते पाहिले तर कुठलाच रस्ता नीट नाही. मी त्यांच्या ऑफिसच्या समोर, पुण्यातल्या ऑफिसच्या समोरच्या रस्त्यासाठी आम्ही 1.5-2 वर्ष संघर्ष करून तो रस्ता करून घेतला, पण साहेबांना तो दिसला नाही. कानडखेडच्या रस्त्यासाठी, आहेरवाडीच्या रस्त्यासाठी, नको तिथल्या रस्त्यासाठी आम्ही हे करतोय, निवेदनं देतोय, आंदोलनं करतोय, पण आमदार साहेबाला दिसत नाही आणि प्रशासनाला दिसत नाही. आम्ही ह्या माध्यमातून त्याचा निषेध सुद्धा करतो, सर्वांचा, सर्व प्रशासनाचा आणि शासनाचा. आणि हे रस्ता लवकरात लवकर करून याची विनंती करतोय. नाही तर आम्ही मंत्रालयावरती जाऊन भीक मागो असं आंदोलन करून रस्ता बांधून घेणार आहोत. धन्यवाद.